या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, श्वेया श्वेतपद्मासना, शुक्लां ब्रह्मविचारसार परमाम् आद्यां जगद्व्यापिनीं, वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहा. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलर, रेकी हिलर. आज वसंत पंचमी आहे. वसंत पंचमी आपण का साजरी करायची आहे? तर वसंत ऋतूमध्ये सर्व पृथ्वी ही फुलांनी फळांनी बहरलेली असते. आंब्याला मोहर आलेला असतो आणि अनेक वेलींवर फुलं जखडलेली असतात. ह्या फुलांचा सुगंध ह्या धरणी मातेला प्रसन्न करतो आणि ह्या दिवशी सरस्वती मातेचं पूजन करतात. कारण जसं पर्वतामध्ये हिमालय मोठा आहे तसं सर्व नद्यांमध्ये सरस्वती ही अतिशय वंद्य आहे. आणि सरस्वतीचं पूजन केल्याने काय होतं तर आपल्या जीवनात सरस्वतीची कृपा होते. आता सरस्वतीची कृपा होणं म्हणजे काय तर आपली वाणी चांगली होणं, वाणी शुद्ध होणं. त्यानंतर सरस्वतीची कृपा झाली तर आपली विचार करण्याची क्षमता बदलते. आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात आणि जीवनात आमूलाग्र बदल होतो. कारण सरस्वती ही विद्येची देवता आहे. ती सर्वांसाठी एक यानी बघते. तिला लहान मोठं असं काहीही नाही. ती सर्वांसाठी, कारण ती आपल्या स्वतःच्या जिभेवर वसलेली आहे. म्हणून मोठी माणसं म्हणतात अरे बोलताना नीट बोल. का तर ती सरस्वती आपल्या जिभेवर आहे. आणि ह्या सरस्वतीला आपण वंदन केलं किंवा तिची पूजन अर्चन केलं तर आपल्याला विद्या प्राप्त होतात. आणि आपल्या जीवनात ज्याप्रमाणे आता पृथ्वी वसंत ऋतूत फुलांनी फळांनी बहरलेली आहे तसं आपलं जीवनही बहारतं. आणि म्हणून वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजन करायचं असतं. आणि ह्या सरस्वतीच्या चरणी मी अशी प्रार्थना करते, ह्या विश्वातील प्रत्येकाला चांगली बुद्धी दे आणि त्याचं जीवन अधिक समृद्ध होऊ दे आणि तो धनवान गुणवान संपन्नवान होऊ दे. ही सरस्वती मातेच्या चरणी प्रार्थना.